नमस्कार मित्रांनो, सायन्स बाबा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीत असेलच की सन 2013 पासून जे काही नवीन शिक्षक रुजू होतील त्या प्रत्येक शिक्षकाला TET किंवा CTET परीक्षा पास होणे हे अनिवार्य होते. परंतु मित्रांनो, आत्ताच कळलेल्या बातमीनुसार सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की प्रत्येक शिक्षकाला आता TET किंवा CTET परीक्षा पास होणे हे बंधनकारक आहे. आणि जर का तुम्हाला TET किंवा CTET परीक्षा पास होता येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या अथवा तुमची पदोन्नती होणार नाही किंवा असे काही अटी या ठिकाणी लावलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता आपण या बातमीचा सविस्तर अभ्यास करूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी ही बातमी आहे नवी दिल्ली नेटवर्कची की TET नसलेल्या सर्व शिक्षकांनी राजीनामा द्यावा किंवा निवृत्त व्हावे. बघा मित्रांनो, त्यांनी काय म्हटलेलं आहे तर एका महत्त्वाच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सर्व शाळांना शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचे पालन करावेच लागेल. म्हणजे RTEचे जे नियम आहेत त्या नियमांचे प्रत्येक शाळेला त्यातील शिक्षकांना त्या नियमांचे पालन करावंच लागेल. ज्या शिक्षकांना RTE कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्ती देण्यात आली होती आणि ज्या शिक्षकांना निवृत्तीसाठी 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे त्यांना 2 वर्षांच्या आत TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आता उत्तीर्ण व्हावं लागेल. म्हणजे मित्रांनो, ज्यावेळी हा RTE कायदा लागू केला होता त्याच्यापूर्वी जे काही शिक्षक नोकरीत रुजू झाले होते किंवा सध्या ज्या शिक्षकांची निवृत्तीसाठी फक्त 5 वर्ष बाकी आहेत अशा प्रत्येक शिक्षकाला आता कमीत कमी 2 वर्षाच्या आत TET परीक्षा पास व्हावी लागेल. तथापि ज्या शिक्षकांना त्यांच्या सेवेच्या समाप्तीसाठी 5 वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे ते TET उत्तीर्ण न होता निवृत्तीच्या वयापर्यंत सेवेत राहू शकतील. परंतु त्यांना ही पदोन्नती हवी असेल तर त्यांना TET उत्तीर्ण व्हावे लागेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. म्हणजे मित्रांनो, ज्या शिक्षकांचे आता निवृत्तीसाठी फक्त 5 वर्ष शिल्लक आहेत किंवा 5 वर्षापेक्षा कमी वर्ष शिल्लक आहेत अशा शिक्षकांसाठी ही थोडीशी सवलत दिलेली आहे. परंतु जर का त्या वर्षात पण जर का तो शिक्षक TET पास होत नसेल तर तो शिक्षक 5 वर्षापर्यंत निवृत्त होईपर्यंत काम करू शकतो, परंतु त्या शिक्षकाची कुठल्याही प्रकारची पदोन्नती होणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी स्पष्ट केले आहे. बघा मित्रांनो, याची पुढील आपण सविस्तर बातमी बघूया अजून. बघा मित्रांनो, या ठिकाणी अजून एक बातमी आहे त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी TET देणे अनिवार्यच आहे. म्हणजे बघा मित्रांनो, राज्याच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक शिक्षकाला TET किंवा CTET पास होणे बंधनकारक आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू की राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने NCT 2010 मध्ये इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत शिक्षकांच्या नियुक्तीसाठी किमान शैक्षणिक अर्हता ठरवली होती. त्यानंतर NCTने TET परीक्षा सुरू केली. म्हणजे जर का मित्रांनो आपल्याला शिक्षक बनायचे असेल तर पहिली ते 10वी 8वी पर्यंत जे काही शिक्षक आहेत त्या प्रत्येक शिक्षकाला TET पास होणे कंपल्सरी किंवा बंधनकारक होतेच. परंतु मित्रांनो, आता या ठिकाणी ही जी अट आहे ती 2013 पूर्वी किंवा 10 पूर्वी जे काही शिक्षक रुजू झाले त्या प्रत्येक शिक्षकाला आता TET पास होणे बंधनकारक ठेवलेले आहे. त्यात बघा मित्रांनो, निवृत्त होण्यासाठी 5 वर्ष शिल्लक आहेत त्यांना दिलासा. ज्या शिक्षकांची निवृत्त होण्यासाठी आता फक्त 5 वर्ष बाकी आहेत अशा शिक्षकांना थोडासा दिलासा देण्यात आलेला आहे. त्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश दीपांकर दत्ता, न्यायाधीश ऑगस्टिन जॉर्ज मसी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की ज्या शिक्षकांना निवृत्त होण्यासाठी 5 वर्ष शिल्लक आहेत तेच फक्त परीक्षा न देता आपल्या सेवेचा कालावधी पूर्ण करू शकतील. म्हणजे मित्रांनो, ज्या शिक्षकांची सेवेची समाप्तीसाठी फक्त 5 वर्ष शिल्लक आहेत असेच शिक्षक आपली सेवा जी आहे ती सेवेचा कालावधी TET परीक्षा पास न होता ते आपली सेवा पूर्ण करू शकतील. पण ज्यांना निवृत्त होण्यासाठी 5 वर्षापेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे त्यांनी TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. ज्यांना ही गोष्ट शक्य नसेल त्यांनी राजीनामा द्यावा
किंवा सेवानिवृत्तीचे फायदे घेऊन सक्तीची निवृत्ती स्वीकारावी, असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले. म्हणजे मित्रांनो, जर का एखाद्या शिक्षकांची सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त सेवा बाकी आहे, शिल्लक आहे, अशा शिक्षकांना जर का कमी शिल्लक आहे, त्या शिक्षकांना TET पास होणे बंधनकारक नाही, परंतु ते शिक्षक जे आहेत ते TET परीक्षा पास न करता आपली सेवा पूर्ण करू शकतात. परंतु ज्या शिक्षकांची सेवा जी आहे ती 5 वर्षापेक्षा जास्त शिल्लक आहे, म्हणजे 5 वर्षानंतर किंवा 6 वर्षानंतर 7 वर्षानंतर ते शिक्षक या ठिकाणी निवृत्त होणार आहेत, अशा शिक्षकांना TET पास होणे बंधनकारक आहे. आणि जर का तुम्हाला 2 वर्षाच्या आत TET परीक्षा पास होता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा किंवा सक्तीचा राजीनामा त्यांनी स्वीकारावा, असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं. त्यामुळे मित्रांनो, आता प्रत्येक शिक्षकाला TET पास व्हावीच लागेल. आणि मित्रांनो, ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे त्यांना अजून एक अट दिलेली आहे की जर का तुम्हाला TET परीक्षा पास होता येत नसेल तर तुम्हाला त्या शेवटच्या 5 वर्षात कोणत्याही प्रकारची पदोन्नती मिळणार नाही. म्हणजे केंद्रप्रमुख असेल, मुख्याध्यापक असेल किंवा इतर कोणतं पद असेल, त्या पदावर त्यांची पदोन्नती होणार नाही. त्यासाठी त्यांना TET पास होणे कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. म्हणजे मित्रांनो, शिक्षक होण्यासाठी जी पात्रता आहे ती प्रत्येक शिक्षकाने स्वीकारावी आणि ती पात्रता पूर्ण करावी, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. याच्यावरती आता पुढे काय तोडगा निघतोय का किंवा सर्व शिक्षकांना काही दिलासा मिळतोय का, याच्याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. तर बघूया मित्रांनो, लवकरच जर काही अपडेट मिळाली तर आपण लवकरच सर्वांना ही न्यूज देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.